विवाह मांडव्यात विद्युत शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. 2 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न. शेतामध्ये ऊसाच्या पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम करीत असताना अचानक वीज प्रवाहाचा जबरदस्त शॉक लागून एका 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना विवाह मांडवा तालुका पैठण येथे गुरुवारी दिनांक 13 सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे 2 महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगत असतानाच नियतीने डाव साधून त्यास हिरावून नेल्याच्या या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. योगेश बाळू बाबर वय 23 असे या मैताचे नाव आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की विवाह मांडवा येथील 23 वर्षीय तरुण शेतकरी योगेश बाबर याची गावालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेती असून सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात ऊसावर तणनाशक औषध फवारणी करण्याच्या कामासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. गट नंबर 123 मधील शेतात लागवड केलेल्या ऊसावर तणनाशक औषध फवारणीचे काम करीत असताना त्यात विवाह मांडवा परिसरात 4 ते 5 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात ओलावा निर्माण झाल्याने योगेश फवारणी करत्यावेळी त्याला ऊसात पडलेल्या तारीचा जबरदस्त विजेचा शॉक लागून तो घटनास्थळीच बेशुद्ध अवस्थेत निश्चित पडला. त्यानंतर शेजारच्या शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच ते घटनास्थळी धावत गेले. त्यांनी त्यास उचलून विवाह मांडवा येथील दवाखान्यात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत झाल्याचे घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची आकस्मिक नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह मांडवा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी हे करीत आहेत. मयत योगेश बाबर याच्या पश्चात एक भाऊ, आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. 1.5 महिन्यापूर्वीच बौल्यावर चढला होता योगेश बाबर याचे 22 एप्रिल रोजी थाटामाटात लग्न झाले होते. त्यामुळे तो उत्साहित होता. आपल्या जोडीदारासोबत भावी आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगत असताना नियतीने त्याच्यावर डाव साधत त्याला हिरावून नेले. मयत योगेश हा कुस्तीपटू देखील होता. त्याला गावात पहिलवान म्हणून संबोधले जायचे. त्याच्या लग्नाची अंगावरील हळद व मेहंदी पूर्णपणे फिटली पण नव्हती. तोच अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेने विवाह मांडवासह पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण असे पसरले आहे. सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह विवाह मांडवा प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस.